सर्वांनी मिळून मला खोट्यातच काढले. मला घरचे ते घरचे, आता बाहेरचे पण सगळं तसंच. यूट्यूबवरती काल 2 दिवस झालेत माझ्या व्हिडिओ खाली त्याच कमेंट, नेताजी खोटारडाय, नेताजी खोटारडाय, नेताजी खोटारडाय. कालच्या व्हिडिओमध्ये काका बरे आहे का, आत्याला आत्या बरे आहे, काका बरे आहे. हां, कमेंटमध्ये सांगतील बरे आहेत का. हां, वाट बघू आपण तोपर्यंत. तर मी कालच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केला होता, पूजा पण तिलाच बोलायला लावलेलं की मी तुला बाई फोनमध्ये मी काय बोललो होतो, तरी पण आम्ही सोडून दिलंय तो विषय. आम्ही सोडून दिला. ती गेली तिच्या बहिणीकडं, भावाकडं बोलून आली, मी गेलो माझ्या बहिणीकडं बोलून करून आलो, विषय मिटला. हा, मी त्यांना का सांगितलं नव्हतं की मी तिकडं आहे म्हणून, कारण ते लवकर नाही येणार, पोरांची शाळा बुडू नये म्हणून. त्रिशा सगळे पुढं आतमध्ये नेऊन ठेव. ए त्रिशा, त्रिशा, ए त्रिशा, ए पोरे, आता काय तुझं लक्ष आहे का नाही. ते उचलून पुढं आतमध्ये ठेव म्हणलं तर. म्हणजे आम्ही सोडून दिला. आमचं भांडण नाही, वादविवाद नाही, काय नाही. आम्ही रात्री मग विचार केला, मी तिला बोललो प्रेमानं, तू गेली बोलून आली, मी गेलो बोलून आलो, झालं विषय कट. तू कशाला लांबवते म्हणलं. आमचं मिटलं. पण व्हिडिओमध्ये कमेंट की बाबा खोटारडाय नेताजी. आणि कालच्या व्हिडिओमध्ये ते नाही का लातूर बसस्टँडमध्ये जो किस्सा झाला त्या म्हाताऱ्याचा आणि माझा, म्हणे तुझ्या पण घरात तुझा पण नागपूस, तुझा पण बाप वगैरे आहेच की, असा कसा बोलतोय. तर समोरच्यानं पण असं वागावं की आपण म्हणूनच त्यांना इज्जत द्यावं आणि इज्जतीनं वागावं आणि इज्जतीनं बोलावं. समोरचा म्हातारा आहे म्हणून जर तो आपल्या अंगावर येत असेल, ऊर काढून बोटा आपल्या असा इथं थोबाटापर्यंत आणत असेल, इथं कोपरनं त्यानं मला अशी कोपर घातली एकदम इथं छाताडावर, असं करत असेल तर मी अजून त्याला इज्जत म्हणून एखादा आरतीचा ताट घेऊन जाऊ काय. मी गांधीजी नाही बघा की इकडल्या गालावर मारलं तर इकडला पण गाल देऊ. कारण आजकालचा जमाना हा गाल दिला की ह्या गालावर मारायला पण मागं पुढं बघणार नाही, असे आहेत लोक. त्यामुळं मी तसा नाही की बाबा आपल्याशी कसं पण लोक वागले की आपण गप्पच बसणार म्हणून. तरी काय मी काय त्याला मारत बसलो नाही ना, काय नाही. म्हणलं जरा अकलीचा भान ठेवा म्हणलं, वयस्कर आहे तर वयाप्रमाणे जरा वागावं म्हणलं माणसानं. बसमध्ये एकतर चुकामाकून धक्काबुक्का लागतोयच. माझा काय हात लागला नाही, काय नाही. पाठीवरची बॅग होती, ती बॅग त्यांना अडकलेली, त्या बॅगेमुळं त्यांना धक्का लागला होता. बस विषय क्लोज. बोलता बोलता त्यावेळेस मला राग आलता, रागाची भर. हां, अजून म्हणे तुला काय दुसरं येतं, तुला कामधंदे नाही येत, तुला फक्त रागच येतो. अरे बाबा, माणूस आहे म्हणजे स्वाभाविकच आहे ना, राग येणारच ना. आजकाल बारकी बारकी लेकरं, 1-2 वर्षाची लेकरं कोण आपलं ऐकून घेत नाही. एक शिवी दिली की डबल 2 शिव्या देतात. त्यांना एक उगं लाडाने एक चापट मारा बरं, ते कसं रागानं येतात बघा अंगावर. मी तर मनुष्य आहे, म्हणजे एवढा मोठा माणूस आहे, राग नाही येणार का. परत काय की याची कारणं असतात. कामाला जात नाही म्हणतो पूजा आणि बाबा मला जाऊ देत नाही. तुम्हाला वाटतं काय म्हणजे ते इंग्लिशमध्ये कमेंट केले की इंग्लिश मला कळणार नाही. तुमच्या घरावरून जरी इंग्लिशचा हेलिकॉप्टर गेला असेल तरी माझ्या एरियातून गेलताच सगळं अर्थ कळतंय मला. उगच काहीतरी येड्यासारखे कमेंट टाकायचं नाही. आता त्यांना माहिती आहे म्हणून नाही जाऊ देत कधीच मला. आता व्हिडिओ देखील मी विचारू शकतोय त्यांना आणि ते सांगतील की बाबा नाही, त्याला आम्हीच नाही जाऊ देत म्हणून. वजनची कामं मला बिलकुल करू पण देत नाहीत ते कधीच. आता आज पण मी जात होतो कामाला तर तीच बोलली मला, पूजा नका जाऊ तुम्ही, राहा घरीच त्रिशाला घेऊन, मी चालले म्हणून. विषय सोपा आहे, जसं भागतंय तसं भागवतोय बस. बाकी तुम्ही तर माझं घर चालवायला नाही आहेत, मग तुमचा काय अधिकारच नाही आहे वाईट साईट कमेंट करायचा की याला आयतं लागतं, याला काय खोटं बोलतोय आपल्याला की घरातलं कामाला जाऊ नको म्हणतात म्हणून. ते पुढं उचलून ठेव. बरं ते दोघीनं मिळून ते पुढे आणा, घरात ठेवा, जावा ते आणा नेऊन घरात ठेवा. हा, तू पण उचल श्रावणी, तू पण उचल.
घरात ने, घरात ठेवू आणि दरवाजा बंद करा. भागतोय तसं आम्ही भागवतोय. खोटं बोलायचा काय संबंध आहे माझा? आयुष्यात कधी खोटं बोलतच नाही मी, जे आहे ते बोलतो. मग ते खऱ्यासाठी फाशी जरी आली तरी पण चालतं मला. बरोबर आहे तुमचं पण, की मी त्या दिवशी जो व्हिडिओ होता पूजान मी इथंच बसून बनवत होतो, त्यामध्ये मी तिला बोललेलो की तू चालली तर जा आणि संध्याकाळी परत ये. मग ती बोलली की मी नाही येणार, 2-3 दिवसाने येईल, अशी पण बोललेली त्या दिवशी. मग दुसऱ्या दिवशी मी तिकडंच गेलतो लातूरला, म्हणून मी काही त्यांना फोन पण नाही केला की तुम्ही या म्हणून. मग त्यांचाच फोन आलता आणि ती सांगत होती की माझे पप्पा बाहेर गावात गेलेत आणि ते आले की मी येते. म्हणलं काय हरकत नाही, कधी पण ये संध्याकाळपर्यंत, काय प्रॉब्लेम नाही. मला थोडीच माहीत होतं ती 11-12लाच येईल. आता ती एवढं राहायसाठी तिकडं थांबते म्हणून मी काही तेवढं नाही बोललो की बाई मी नाही. आणि मी नाही बोललो असतो तर ती अजून तिथंच थांबली असती. हा विषय होता, बाकी काय नाही. पण आमचं मिटलंय. तुम्ही लय तशा कमेंट नका करू. काल तिनं कमेंट वाचलेली कोणाची तरी की तू किती टॉर्चर करतो बायकोला, किती त्रास देतो अशी काय तर ती त्या कमेंटवरूनच मला बोलली की तुम्ही मला टॉर्चर करता. हे शब्द तिला मनानं कधीच ती बोलणार नाही, कारण तिला या शब्दांचा अर्थ पण माहीत नाही आणि ती बोलू पण शकणार नाही. ह्या तुमच्या कमेंट येतात ना, त्यावरून ती मला तशी जज करते. काय वाजवते त्रिशा? बाहेर निघ, बाहेर ये. श्रावणी बाहेर आल्यावर दरवाजा बंद करा. हाय, चला दरवाजा बंद करा, तो बाहेर या. काय पण वस्तू नका तोड करू. हाय, हाय नाही करायचं, हाय करायचं. हाय काय करायचं? हाय आत्या काका बरे आहे का असं बोल. काय झालं? का रडती त्रिशा ती? बघा दरवाजाला, अरे आतून दरवाजा लावून घेशील बाई, पत्र्यातून घुसायची बारी यायची. खोटं खोटं खोटं. आईला कोणती कमेंट उघडावं तर तेच दिसतंय. खोटं 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 खोटं. काही जण मग कमेंट मग यामध्ये काय म्हणतात त्याला, इंग्लिशमध्ये, जणू की त्यांना वाटतं समोरच्याला इंग्लिश येणारच नाही. BA पास आहे मी, अनाडी नाही मी. सुशिक्षित अनाडी आहे मी. शिकलो केलं पण कुठं लागलं नाही. नशीब माझा बॅड लक. लागलो, मला कॉल पण आलता पण मी जाऊन जॉईनिंग नाही झालो, कारण माझ्या लेकरासाठी. त्याचं ऑपरेशन करायचं होतं मला, त्याला वाचवायचं होतं, ते महत्त्वाचं होतं माझ्यासाठी नोकरी महत्त्वाची नव्हती. पण माझं जे परिस्थिती आहे त्यात पण मी सुखी आहे, करून खातोय, काय नाही. तुम्हीच लय नका काळजी करत बसू. चला बाकी काय, आता ज्याला कशी कमेंट करायची ती करा. मग बाकी मला ते लागलंय म्हणल्यावर खोटंच वाटत होतं. हे काय यात व्हिडिओ दिसत तर नाही, असा हात सुजलाय माझा, छातीत दुखतंय म्हणल्यावर पण म्हणतात हां खोटंच बोलतोय. अरे काय बाबा, माझं दुखणं तुम्हाला खोटं सांगून काय उपयोग आहे? तुम्ही थोडीच मला दवाखान्यात घेऊन जाणार आहे. चला आता ज्याला जो विचार करायचा तो करा, मग काय करा. असा कामाला चाललो की नाही कोण म्हणत 4 दिवस आराम कर. जाऊ द्या, विषयच खतम. बाय.